नमस्कार, मी वैशाली किरण's किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। उन्हाळा लागला आहे, तर उन्हाळ्यामध्ये थंड म्हणून आईस्क्रीम सर्वांनाच आवडतो। तर आज मी तुम्हाला मँगो कुल्फी दाखवणार आहे। ही कुल्फी खूप सॉफ्ट होते, नक्की तुम्ही करून बघा ही कुल्फी। चला तर मग पटकन आपण सुरुवात करूया कुल्फीला। सर्वात आधी एका भांड्यामध्ये 2 कप दूध घ्यायचे आहे। इथे म्हशीचे दूध घ्यायचे आहे, तुम्ही गाईचे दूधसुद्धा घेऊ शकतात। आता हे दूध 10 मिनटं चांगले उकळू द्यायचे आहे आणि उकळताना हे हलवत राहायचे आहे, जेणेकरून दूध खालती लागणार नाही। यामध्ये अर्धा कप साखर घालायची आहे आणि ही साखर चांगली मिक्स करायची आहे। साखर घातल्यावर परत 5 मिनटं हे दूध चांगले उकळून घ्यायचे आहे। आता इथे थोडंसं दूध मी एका वाटीमध्ये घेतले होते, त्यामध्ये 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे आहे। आणि हे कॉर्नफ्लॉवर घातलेले दूध ह्या दुधामध्ये घालायचे आहे आणि हलवत राहायचं आहे। आता पुन्हा एकदा मी हे 5 मिनटं उकळून घेते आणि सारखं हलवत राहायचं आहे, हे लक्षात ठेवा, नाही तर दूध खालती लागू शकतं। तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लॉवर घातल्यामुळे हे दूध कसं घट्टसर झालेलं आहे। अशा प्रकारे घट्टसर झाल्यावर गॅस बंद करायचा आणि थंड करून घ्यायचं आहे ते दूध। आता इथे मी 1 आंबा घेतलेला आहे, इथे मी हा हापूस आंबा घेतलेला आहे। आता आंबा हा मी कापून घेते, याचा मला आंब्याचा रस बनवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी इथे आंब्याला असे काप मारले आणि चमच्याच्या साहाय्याने मी ह्या आंब्याचा पल्प म्हणजे गर काढून घेते मी। अशा प्रकारे इझिली तुम्ही आंब्याचा गर काढून घेऊ शकतात। एकदम सोप्या पद्धतीने हा आंब्याचा गर काढून आला। आता हे आंब्याचे तुकडे काप एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकते आणि याची प्युरी बनवून घ्यायची आहे, म्हणजे आंब्याचा रस बनवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता मस्त असा हा घट्टसर असा बनवून झालेला आहे आंब्याचा रस। आता इथे हे दूध थंड झालेलं आहे हे मिश्रण, तर यामध्ये हा मँगोचा रस टाकायचा आहे। हा सगळा आंब्याचा रस यामध्ये टाकून मिक्स करायचा आहे। मस्त असा हा पिवळसर कलर आला आहे, पिवळा बघू शकता तुम्ही, मस्त असा दिसतो आहे। तर हे आपलं कुल्फीचं मिश्रण तयार झालेलं आहे बनवण्याचं। आता इथे मी हे कुल्फीचे साचे घेतलेले आहे, असे साचे बाजारात येतात किंवा असा कागदी ग्लास पण असेल तर त्यामध्ये पण तुम्ही ठेवू शकतात। अशा प्रकारचे हे कागदाचे ग्लास असतात, तर त्यामध्ये मी आंब्याचं हे मिश्रण म्हणजे कुल्फीचं मिश्रण टाकलेलं आहे। तसंच असे छोटे छोटे डबे असतील गोल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे कुल्फी बनवू शकतात। फक्त एवढंच की त्याला वरतून झाकण लावा, नाही तर इथे मी ॲल्युमिनियम फॉईल पेपर यूज केलेला आहे, जेणेकरून त्याच्यावर बर्फाचे क्रिस्टल जमा नाही होणार, म्हणजे आईस क्रिस्टल नाही जमा होणार। आता इथे ह्या कुल्फीच्या साच्यांमध्ये पण सुद्धा मी काढून घेते। अशा प्रकारे मी ह्या कुल्फीच्या साच्यांमध्ये हे कुल्फीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता ह्या कुल्फीच्या साच्यांवर सुद्धा मी हे ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावते। आता मला इथे कुल्फी बनवायची आहे, म्हणून मी इथे ॲल्युमिनियम फॉईल पेपर लावला आहे। तर सगळंच याच्यावर मी लावून घेतले। नंतर एका सुरीच्या साहाय्याने मध्ये मी असा काप देत आहे
अशा पद्धतीने मी छोटासा असा काप दिला आहे आणि त्यामध्ये कुल्फीच्या काड्या येतात अशा प्रकारे, त्या काड्या यामध्ये घालायच्या आहे. आता हे कुल्फी मी फ्रीजरमध्ये ठेवते. साधारणतः 6 ते 7 तास ठेवायचे आहे. आता 6 ते 7 तास झाले आहे. इथे 7 तास माझे झालेले आहे. मी बघते आता ही कुल्फी मस्तपैकी अशी तयार झालेली आहे. तर आता इथे एका बाउलमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये हे कुल्फीचा साचा थोडासा घालायचा आहे, जेणेकरून ती कुल्फी पटकन बाहेर येईल. तर बघू शकतात तुम्ही मस्तपैकी अशी ही कुल्फी निघाली आहे. किंवा मी अशा प्रकारे हाताच्या साह्याने हळू फिरवून हात लावूनसुद्धा असं निघते बघा. तर इथे कुल्फी मस्तपैकी निघाली आहे. आता हे डब्यामध्ये सुद्धा मी छोट्याशा डब्यामध्ये मी ठेवली होती कुल्फीसाठी. तर त्यामध्ये अशा 4 कुल्फीच्या काड्या किंवा छोट्या अशा काड्या घातल्या होत्या मी गोल. आता बघू शकतात मस्त असा हा कुल्फी निघाली आहे आईस्क्रीमसारखं. आता याला एका सुरीच्या साह्याने कापून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी असे सुरीच्या साह्याने मार्क करून घेते बरोबर. आणि आता मस्त अशी ही कुल्फी मधोमध कापून घेते हळूच. अगदी अलगद अशी कापते मस्तपैकी. ही बघू शकता तुम्ही, ही कापली जाते. सेम आता एका साईडने सुद्धा मी अशी कापून घेते. तर ही आपली इथे बघू शकतात मस्त अशी ही कुल्फी तयार झालेली आहे. याचे पण मी 2 भाग करून घेते. तर इथे ही मँगो कुल्फी मस्त तयार झालेली आहे. तुम्ही ही कुल्फी ह्या उन्हाळ्यात नक्की करून बघा. एकदम सोपी आहे आणि खूप छान लागते. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.